नमस्कार श्रोते हो, जेव्हा आपण मुंबई ठाणा हा प्रवास ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून करतो त्यावेळेस या प्रवासादरम्यान वाटेत आपल्याला भारतातील एका प्रसिद्ध कंपनीच्या इमारती दिसतात. तिथेच त्यांची वसाहत सुद्धा आहे आणि ही सर्वात प्रसिद्ध असलेली कंपनी आहे गोदरेज ही कंपनी. श्रोते हो, तुम्हाला समोर आता 4 एकसारख्या दिसणाऱ्या इमारती दिसणार आहेत. या 4 एकसारख्या दिसणाऱ्या ज्या इमारती आहेत त्या आहेत गोदरेज अँड बॉईज या कंपनीच्या. गोदरेज ही कंपनी 1897 मध्ये स्थापन झाली. विक्रोळीत गोदरेजने हजारो एकर खारफुटीची म्हणजेच मॅनग्रोव्हची जंगले जपली आहेत, जे मुंबईचे फुफ्फुस मानले जाते. मुंबईचे फुफ्फुस म्हणजेच मुंबईचे लंग्स मानले जाते. विक्रोळीमध्ये गोदरेज या कंपनीने कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माण, शाळा, रुग्णालय आणि क्रीडा सुविधा असलेली स्वयंपूर्ण वसाहत निर्माण केलेली आहे. गोदरेज प्रॉपर्टीजने द ट्रीज आणि द गोदरेज प्लॅटिनम यासारखे जागतिक दर्जाचे हरित निवासी व व्यावसायिक प्रकल्प विकसित केले आहे. भारतात स्प्रिंगलेस कुलूप आणि पहिल्या स्वदेशी रेफ्रिजरेटरची निर्मिती येथे झाली. स्वातंत्र्यापूर्वी हे इंग्रजांसाठी तिजोऱ्याही बनवत. गोदरेजची विक्रोळीतील उपस्थिती ही केवळ व्यवसाय नसून ती निसर्गाशी सुसंगत अशा औद्योगिक विकासाची एक यशोगाथा आहे. थँक्यू गोदरेज ग्रुप.